तर HSRP प्लेट लावायची सगळ्यात मोठी चूक आम्ही केलेली आहे ही. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी तुमचं RC ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत एक खास स्पेशल कामासाठी. ते काय आहे ते तुम्हाला मी आता थोड्याच वेळा सांगतो. पालघरला चाललो आहे, 2 व्हीलरचं काम आहे, ज्याला आपण HSRP जी नंबर प्लेट आहे ते भारत सरकारचा हा एक उपक्रम आहे. तर ती नंबर प्लेट लावण्यासाठी चालू आहे पालघरला. जी माझं ते काय म्हणतात स्लॉट जो आलेला आहे तो पालघरचा आहे. तर आम्ही दोघंही आता निघतो थोड्या वेळातच. आणि त्याच्यानंतर HSRP नंबर प्लेट घेण्यासाठी काय करावं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करावं, त्याची फी किती आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मी संध्याकाळी घरी आलो की देतो थोड्याच वेळात. तोपर्यंत आता आम्ही जो पालघरला चाललो आहे त्याची तुम्ही या व्हिडिओमधून मजा घ्या. मध्येच आपल्याला एक मस्त ब्रिज लागणार आहे, त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्हाला मी डिटेल्स सगळी याची माहिती देतो की काय काय करायला पाहिजे आणि याची मुदत कधीपर्यंत आहे आणि नाही केलं तर काय होईल आणि का करावंच, या सगळ्यांची माहिती तुम्हाला मी नंतर थोड्या वेळात देतो. तोपर्यंत व्हिडिओमध्ये मस्त या निसर्गाचा आनंद घ्या. भेटूया लवकरच. सुट्टी घेतली, सुट्टी पालघरला जायचं जरा प्रवास चालू होता. पालघर HSRP प्लेट लावायची सगळ्यात मोठी चूक आम्ही केलेली आहे ही. जी आपली जुनी प्लेट आहे ती आपल्याला घरी रिमूव्ह करायची असते किंवा आपल्याच आजूबाजूला जी कोण गॅरेज असेल तिकडे रिमूव्ह करा, नाहीतर अशी वेळ तुमच्यावर येऊ शकते. पण आपली चुकी, आपण इन्स्ट्रक्शन वाचले नव्हते. ते जरा इंग्लिशमध्ये होतं ना. काय पण आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी मराठीत द्यायला पाहिजे ना. एवढे आमचे साहेब ओरडतात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण दिला. कोणाला वाटेल मी इथे कामाला आहे, मला वाटत आहे काय नाही, निघाली लगेच. तो एक साहेब आमच्या फिरला बोलतो तुम्ही घरून काढून आणायची ना. आणि मग पोलिसांनी पकडली असती तर येता त्यांच्याच नावाचं काय करायचं. पुढची प्लेट बाणा फिरते पण स्क्रू फिरत नाही. HSRP जी प्लेट आहे त्याची लावायची प्रोसेस चालू आहे. आपली जी जुनी ओल्ड प्लेट आहे त्याची माप घेऊन ओल्ड मारतो. काय दिसत नाही, हालून मार. इसको स्नैप लॉक बोलते हैं. हाँ, स्नैप लॉक यही है क्या? तो क्या बोलते भूल जाएंगे. अरे रिकॉर्ड हो रहा है, यूट्यूब पे जाएगा. क्या बोलते हैं इसको? रिपीट. तो स्नैप लॉक क्या रहता है? नहीं मालूम. अरे नहीं मालूम. क्या यूट्यूबर हो क्या? स्लॉट म्हणजे टायमिंग, तुम्हाला जो ऑनलाईन टाईम मिळतो त्या टाईममध्येच या असं ते म्हणतात. कारण त्यांचं गॅरेजचं टायमिंग संपल्यानंतर ते जाणार, वर्किंग आवर संपल्यानंतर ते जाणार, जबाबदारी त्यांची नाही असं म्हणतात. आता किती मिनिटं झाले? 7 मिनिटं. 6 मिनिटं बाकी आहेत. नाही 5 त्यांच्या हिशोबानुसार तसे ऑलरेडी 5 वाजलेले आहेत. 4 ते 5चा आपला स्लॉट होता. म्हणजे वेळेतच या तुम्हाला तो स्लॉट मिळाला आहे, कारण त्याच्यानंतर जबाबदारी त्यांची नाही. आणि ते बरोबर ॲक्च्युली तुम्हाला टायमिंग त्या टाईममध्ये तुम्हाला यायचं. आणि पुढची प्लेट आता
लावतात. स्क्रू आहे का? आणतात का माझी नाही लावू का मग ते लावतायत ना? हा रोहन. जे पालघर केळगावमध्ये राहणार असतील किंवा सफाळ्यामध्ये राहणार असतील त्यांना त्यासाठी HSRP जो स्लॉट आहे म्हणजे काय म्हणतात त्याला फिटमेंट सेंटर जे आहे ते अगदी जवळ आहे. रेल्वेचा ब्रिज उतरल्यानंतर लगेच डाव्या बाजूला गणेश मोटार वर्क्स माली ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हे आहे. इकडे येऊन तुम्ही तुमचं HSRP जी नंबर प्लेट आहे ती लावून देऊ शकता. आता त्याची डिटेल्स तुम्हाला मी सगळं घरी गेल्यानंतर व्यवस्थित समजावून सांगतो कसं करायचं. म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं. खूप ऊन लागले. आता आपली नंबर प्लेट लावलेली आणि आहे. अशा प्रकारे नंबर प्लेट. हां आणि हे जे आहे हे कवर लावून घेतलेलं आहे ब्रॅकेट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नंबर प्लेट समजा पुसताना वगैरे प्रेस झाली तरी ती अशी वाकत नाही आणि दिसायला पण चांगलं दिसतंय. 200 रुपये जोडी असं म्हणतात. ते बाहेर 100 रुपयाला पण मिळते असं म्हणतात पण त्याची क्वालिटीमध्ये फरक पडतो. आणि हे डायरेक्ट आपल्या सरकारकडून म्हणजे जी कंपनी आहे त्या कंपनीकडून आलेलं आहे मॅझॉन म्हणून. आणि थोडीशी मला पण क्वालिटी चांगली वाटली प्रोडक्ट. मागे पण एकदा दाखवत होता. छान दिसते नंबर प्लेट. ॲक्च्युली मला पण आवडली आहे. चलो अशोक चक्र पहिल्यांदाच आपल्या नंबर प्लेटवर अशोक चक्र आणि हे प्राऊडली इंडिया. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पालघरला जाऊन आलेलो आहे आणि सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी थोडक्यात अगदी HSRP नंबर प्लेटची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. पहिल्यांदा समजून घ्या की HSRPचा फुल फॉर्म काय. तर HSRPचा फुल फॉर्म असा आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आणि मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988च्या आधारे हा एक नवीन बदल करण्यात आलेला आहे. आणि ही नंबर प्लेट लावणं सगळ्यांना बंधनकारक आहेत. ज्याची व्हॅलिडिटी 31 मार्च होती पण लोकांची संख्या आणि गाड्यांची संख्या बघता महाराष्ट्र सरकारने याची मुदत वाढवलेली आहे आणि याची मुदत 30 जून 2025 केलेली आहे. आता तरी कदाचित वाढेलही कारण शेकडो लाखो गाड्या आहेत लोकांकडे. आणि आता हे HSRP नंबर प्लेट जी आपल्याला तुम्हाला लावायची आहे ती जर लावायची असेल तर त्यासाठी प्रोसेस काय आहे. तर प्रोसेस आहे आता इकडे खाली तुम्हाला एक जी वेबसाईट दिसेल लिंक दिसेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा किंवा ती वेबसाईट तुम्ही गुगलवर टाईप करा. त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट मेन पेजवर याल आणि मेन पेजवर आल्यानंतर तिकडे अप्लाय HSRP असं करा आणि अप्लाय HSRP केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक 4-5 गोष्टी भरायच्या आहेत. एक आपल्या गाडीचं त्यासाठी तुम्हाला आपल्या गाडीचा जो कागदपत्र आहे तो समोर जवळ ठेवावा लागेल. तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर खाली व्हॅलिडेट आहे व्हॅलिडेटवर क्लिक करा. त्याच्यानंतर मग तुमचं ज्याच्या नावावर गाडी असेल ओनरचं नाव येईल. सगळ्या गोष्टी येतील. अगदी सोपी प्रक्रिया आहे. सगळी माहिती येईल आणि मग राईट कॉर्नरला येतं की स्लॉट असं फिटमेंट सेंटर आणि तुमच्या जवळचा जो काही जवळचा फिटमेंट सेंटर असेल तो क्लिक करा. तारीख तिकडे सिलेक्ट करायला येते. ती तारीख सिलेक्ट करा जी तुम्हाला तुमच्या कामाच्या निमित्ताने काही तुम्हाला जी शक्य असेल ती तारीख निवडा आणि बस क्लिक करा. आणि मग शेवटी ऑप्शन आहे तो पेचा. तो पे ऑप्शन करा आणि नंतर जी रिसिप्ट येते प्रिंट त्याची रिसिप्टची प्रिंट काढा. ती आपल्या सोबत ठेवा कारण तुम्ही जेव्हा HSRP नंबर प्लेट लावायला जाणार तेव्हा पहिल्यांदा ती रिसिप्ट बघली जाते आणि नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी ती नंबर प्लेट मिळते. तर HSRPचा फुल फॉर्म तुम्हाला एकदा परत सांगतो मी. HSRPचा फुल फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. आता तुम्ही म्हणाल समजा ही जर आम्ही नाहीच लावली तर का होईल. होणार काही नाही. फक्त एवढंच तुम्हाला दंड लागेल, फाईन लागेल. सेक्शन 177 मोटर व्हेकल्स 1988च्या अंडर जर तुम्ही ही नवीन HSRPची नंबर प्लेट लावली नाही तर
तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि हा फाईन फार मोठा आहे, अगदी 10,000पर्यंत फाईन आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे ती नंबर प्लेट लावून घ्या. आणि इकडे जाण्याआधी नंबर प्लेट लावण्याआधी तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं होतं ती थोडी काळजी घ्या. आपली जी जुनी नंबर प्लेट असेल ती रिमूव्ह करा नियर बाय गॅरेजला जाऊन, नाहीतर मग तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघाल की आमची काय आलं तरी. अगदी काय सोपं काम आहे, काय असं कठीण काम नाही आहे, पण काही ठिकाणी ती नंबर प्लेट रिमूव्ह करून दिली जाते. डिपेंड ऑन जे काही गॅरेजचे माणसं असतात त्यांच्यावर डिपेंड असतं. तर ती तुम्ही काळजी घ्या. HSRP नंबर प्लेटची जी कॉस्ट आहे ती इन्क्लुडिंग GST तुम्हाला तुम्ही सांगतो. तर 2 व्हीलर्स म्हणजे त्याच्यामध्ये मोटरसायकल्स आपल्या आल्या, त्याच्यानंतर स्कूटर्स, ट्रॅक्टर्स असं म्हटलंय तर 531 रुपये इन्क्लुडिंग GST. 3 व्हीलर्स असेल म्हणजे ऑटो रिक्षा त्यासाठी कॉस्ट आहे 590 रुपये. 4 व्हीलर असतील आणि लार्जर व्हेकल्स म्हणजे लाईक कार्स, बस आणि ट्रक्स, टेम्पो वगैरे असतील तर त्यांची फी आहे 879. हे सगळं इन्क्लुडिंग GST आहे. तर अशी साधारणतः प्रोसेस आहे. कोणाला काही अडचण येत असेल किंवा काही समजत नसेल तर नक्की आम्हाला कमेंट करा. तर तुम्हाला मी कमेंटमधून नक्कीच त्याच्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. तरी ही थोडक्यात माहिती होती HSRP नंबर प्लेटची जी आणि त्या नंबर प्लेटची एक असं वैशिष्ट्य आहे की इंडियामध्ये ही प्रोसेस चालू असल्यामुळे IND येतं इंडिया आणि त्याच्याबरोबर अशोक चक्र आहे. आणि ही नंबर प्लेट फार सिक्युअर आहे, म्हणजे ही कोणीही चोरू शकत नाही. त्याचे नट बोल्ट एक स्नॅप लॉक आहे, कोणीही ती सहजासहजी काढू शकत नाही. फार सिक्युरिटी आहे. त्याच्यामुळेच केंद्र सरकारचा हा मोठा प्रोजेक्ट आहे आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्याला 30 जूनपर्यंत याची मुदतवाढ दिलेली आहे. तर जसं शक्य होईल तुम्हाला तसं तुम्ही लवकरात लवकर ती नंबर प्लेट लावून घ्या. कोणाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा RC ब्लॉग्स. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा RC ब्लॉग्स.